प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरीसुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरीसुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणा. जिनकी डिक्शनरी में करता हूँ, देखता हूँ ये शब्द नहीं थे. पाहिलेला आहे. वो स्पष्ट सा से निर्णय लेते थे और मुख्यमंत्री निर्णय हाँ या ना में होता था. हमें टीम म्हणून ऐसे कर्मठ नेता को हमने खो दिया है. जब मैं मुख्यमंत्री था तब देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हम तीनों एक टीम के तौर पर काम करते थे. अजित दादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर देर काम तक करतात. मैं काम करता था. दादांनी 6 वाजता देखील अपॉइंटमेंट देवेंद्र फडणवीस ये दिन भर काम करते थे लोकप्रतिनिधींनी और अजित पवार ये सुबह 6 बजे से वेळेचं काम शुरू करते थे. महत्व, समय का महत्व और समय हरपलेला आहे. का ज्ञान रखने वाले खरं म्हणजे अजित पवार आज हमारे बीच में नहीं है. काल परवाच आमची एका सच कहूं तो झाली. सरन्यायाधीश कल परसों ही भारताचे हमारी एक कार्यक्रम में मुलाकात हुई. मुंबईत आले होते भारत के सरन्यायाधीश आणि ते येण्यापूर्वी आम्ही मुंबई आए थे. तिथंच उनके आने से पहले चेंबर मध्ये बसलो होतो. हम एक चेंबर में बैठे थे. गप्पा गोष्टी, वहाँ हमारे बीच चर्चा हुई. जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच आज सुबह जब मुझे इसकी जानकारी मिली काल परवा तब मेरे सामने येऊ लागल्या. कल परसों की हमारी मुलाकात की यादें ही सामने आई. माझ्यापेक्षा सही कहने जाऊं तो मेरे से ज्यादा देखील अनुभवी नेते गेले अनेक राजनीति में अनुभव, वो एक अनुभवी नेता थे. माझ्यापेक्षा ते मोठे होते माझे आणि राजनीति का अनुभव और उनकी उम्र भी मेरे से ज्यादा थी. इसीलिए मैं राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. अनेक विभाग त्यांनी हाताळले होते. कहता था कि उन्हें फायदा होत होता. राज्य के अनेक महत्व विषयों के पूरी जानकारी थी. उसका अभ्यास वो करते थे. त्यावेळेस आपल्या मंत्रिमंडल में जब भी कोई आपल्याला सर्वांना काटकसर विषय आते थे, अशी अगदी निर्भीड राज्य की तिजोरी को लेकर जब चिंता व्यक्त करते थे देखील आम्ही और हमें बताते थे, मार्गदर्शन करते थे नेता कि राज्य के बजट को, अर्थव्यवस्था को हमें किस तरह आगे ले जाना है और बहुत ही डिसिप्लिन के साथ वो राज्य की तिजोरी की देखभाल किया करते थे. आज उनका जाना सिर्फ मेरे लिए ही नहीं, एक संपूर्ण महाराष्ट्र के लिए गेल्या अनेक वर्षापासूनची जवळ उनकी कमी कोई पूरा नहीं कर सकता. त्यामुळे राजकारणात आज उनका जाना तिघजण बहुत ठेस पहुंचा कर गया है. तरी सुद्धा राजनीति में हम तीनों तीन व्यक्ति, 3 नेता के तौर पे काम करते थे, लेकिन आज उनका जाना मेरे लिए एक बड़े भाई का जाना है. भावपूर्ण इसीलिए मैं उन्हें भावपूर्ण आदरांजलि अर्पण करता हूँ. असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत. ये श्रद्धांजलि देते समय भी मेरे मन में बहुत क्षमता, दुख की भावनाएं हैं. डोंगरा एवढं दुःख उनके परिवार को इस दुख की घड़ी में हिम्मत दें, इस दुख से बाहर आने के लिए हिम्मत प्रदान करें,
यही मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ। हां, मी आणि मुख्यमंत्री देखील आम्ही जातो आहे. मैं और मुख्यमंत्री बारामती आमच्यातून जाने वाले हैं. याचं दुःख आहे. म्हणजे सभा होत्या त्याही हमारे सहकारी आम्ही रद्द केले. गए हैं दुख व्यक्त करने के लिए. उनके अंतिम दर्शन के लिए हम वहाँ जा रहे हैं. जवळपास 1-1.5 तास तुम्ही बसलेले होतात दोघंच, खूप गप्पा झाल्या त्या चेंबरमध्ये. असं काही एक त्यांच्या किंवा मंत्रिमंडळात देखील असताना अशी काही त्यांची इच्छा, एखादी योजना किंवा एखादं त्यांना करायचं होतं ते तुमच्याशी त्यांनी शेअर केली, आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी, असं काही? नाही, आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही जे काही हम दोनों साथ में मिलकर काम करते थे. जब मैं मुख्यमंत्री था तब वो उप मुख्यमंत्री के तौर पे काम करते थे. आज हम दोनों उप मुख्यमंत्री के तौर पर काम कर रहे हैं. की मग त्याला तिघांनी लेकिन हमने हर समय पूर्ण करायचं. जो भी निर्णय लिए वो एक मत से लिए, एक साथ होकर लिए. की आपली आर्थिक आता आपली जी काही, लेकिन वो कई बार राज्य के अर्थव्यवस्था को लेकर काही नवीन चिंता योजना व्यक्त करते केल्यामुळे थे. आपल्याला काटकसर करावी लागेल. पण जेव्हा नई काही योजनाओं निर्णय को आपल्याला लेकर घ्यावेच लागतील, वो हमेशा त्यावेळेस चिंता मात्र व्यक्त ते करते थे. मागे हटत नव्हते. लेकिन हर बार आणि याचा अनुभव देखील आम्ही नई योजना को अस्तित्व में लाने के लिए वो सारे काम करते थे. नाही, यामध्ये जनता को उसका फायदा सातारात मिलता. नाही आहे. तर त्यांचं जे असलेलं जे काही ज्ञान आहे, त्यांचा जो काही अनुभव आहे, हा अजित पवार का जो महाराष्ट्रासाठी होता. आणि त्या ज्ञान था, अनेक जो अनुभव विभागांचे था, त्यांनी वो प्रतिनिधित्व महाराष्ट्र के केल्यामुळे लिए था. अनेक मला वाटतं फार महत्वपूर्ण मोठं विभागों नुकसान के झालेलं आहे. न उन्होंने भरून येणार नुकसान. नेतृत्व किया. इसीलिए उनका जाना झाला ज्या प्रकारे किसी के लिए चौकशी व्हायला हवी आणि येणाऱ्या भी काळामध्ये अशा सभी के लिए दुख की घड़ी है. बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेला आहे. 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हमारे या विमान सहयोगी का अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला इसमें पाहिजे. मृत्यु हुआ है. इस हादसे की जांच होगी. यापुढे देखील अशा हादसे प्रकारचे की जांच के बाद ही पता होता चलेगा कामा नये. यासाठी क्या हुआ था हे गरजेचं और आहे. भविष्य में आणि इस तरह त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल. के हादसे ना हो, इस वजह से इसकी जांच बहुत महत्वपूर्ण है और जांच योग्य दिशा बहुत में ही की आज जाएगी. महाराष्ट्र के लिए एक काला दिन कहूँ, एक दुर्भाग्यपूर्ण घटना कहूँ, एक दुखद घटना कहूँ. ऐसी घटना जो हर एक के एक दिल को दुखाने वाली घटना आज महाराष्ट्र में घटी है. हमारे सहयोगी अजीत दादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है. ये हमारे लिए बहुत ही बेहद दुखद है और महाराष्ट्र के लिए भी दुखद है. उनके परिवार के लिए तो बहुत ही दुखद है. और अजीत दादा एक स्पष्ट वक्ता के रूप में जाने जाते थे. एक रोक टोक बोलने वाले. देखता हूँ, करता हूँ, ऐसे शब्द उनके डिक्शनरी में नहीं थे. जो होना है वो तुरंत करते थे, जो नहीं होना है उसे साफ ना कहते थे. लेकिन वो कड़े शब्दों में कहते भी, लेकिन मन के बहुत अच्छे थे. और इसका अनुभव मैंने लिया है. उनके उप मुख्यमंत्री कार्यकाल में मैंने मंत्री के रूप में काम किया. मैं मुख्यमंत्री था तभी उन्होंने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया. आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है. उनमें भी हम दोनों ने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया है. हम टीम बनकर काम कर रहे थे, महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे थे. इसमें एक हमारा टीम वर्क था और मेरा काम करने का तरीका जैसे देर रात तक काम करता था. अजीत दादा जल्दी सुबह उठकर उनकी शुरुआत होती थी. देवेंद्र जी भी दिन भर काम करते थे और सुबह उन्होंने 6 बजे अपॉइंटमेंट दी हुई. ये भी इस राज्य के अधिकारियों को पता है. एक समय को बहुत ही महत्व देने वाले एक कद्दावर, बहुत ही कर्मठ नेता जो है, समय सूचकता रखने वाले नेता जो है,
ये नेता हमारे में से अभी नहीं रहे और ये हमारा और महाराष्ट्र का, उनके परिवार का बहुत काफ़ी बड़ा नुकसान हुआ है।